एकत्र परतून घ्यायचं. आता हे परतायचं. बरं, गुळ वितळेपर्यंत. बरं, चला मग आपण एक काम करूयात. गोड गुळ वितळेपर्यंत सागरच्या गोड गळ्यातनं एक छानसं गाणं ऐकूयात. क्या बात आहे की नाही काकू? नक्की. कुठलं गाणं आवडतं तुम्हाला त्याच्या गळ्यात? मला त्यांनी गायलेलं खामोशी फार आवडतं. हिंदी गाणं आहे? हो. प्लीज सागर आमच्यासाठी. खामोशियाँ आवाज है, तुम सुनने तो आओ कभी, छूकर तुम्हें खिल जाएगी, घर उनको बुलाओ कभी, बेकरार है बात करने को, कहने दो इनको जरा, खामोशियाँ तेरी मेरी, खामोशियाँ खामोशियाँ लिपटी हुई खामोशियाँ. क्या बात है सागर. तुझ्या गाण्याचं यश काय माहिती का? की तुझं गाणं तुझी आई मंत्रमुग्ध होऊन तर ऐकतेच, पण आता त्यांचा हात सुद्धा असा लिरिकल झाला. म्हणजे तो गोळ सुद्धा ढवळताना त्या अशा लिरिकल ढवळत होत्या. आणि जे गाणं किंवा जो आवाज आपल्या आईला मंत्रमुग्ध करतो ना, तो जगातल्या कुठल्याही मनावर राज्य करतो. काय वाटतं तुला? बरोबर की नाही हो काकू? अगदी बरोबर. गुळ वितळलाय ना? हो हो. काय करायचं पुढे आता? हा, आता याच्यामध्ये थोडा खवा टाकायचा. घ्या. पुढे काय? हा, आता याच्यामध्ये हे जे आपण ड्रायफ्रुट्स केलेले ते थोडे थोडे टाकायचे. थांबा ना, आपण तुम्ही इथे आलायत, तुमचा उद्देश सफलच झाला पाहिजे ना सर्वार्थानी. जे सागर तुमचं घरी ऐकत नाही ते त्याला आपण इथे ऐकायला. हे अरे वा. अरे वा. खा. अच्छा, तू खायला देतो? हो, म्हणजे काय, खवय्यगिरीची परंपरा आहे आपली. बरं, करता करता खातो. आधी तू खा. वा. तुम्ही बदाम आणि काजूचे काप घातले. पुढे आता वेलची पावडर टाकायची. मिक्स करते सागर. आता हे सारण तयार होईल. बरं, सारण तयार झाल्यानंतर पुढची कृती काय आपली? पुढची मैदा आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायचं. ह्याच्यात केलं तर तुपाचा मोहन करू हरकत नाही. याच्यात घ्या करू. आता हा मैदा घेतोय आपण. बरोबर. आणि तिकडे मोदकाच्या आतलं सारण सारण तयार झालेलं आहे आता आपलं. आता याच्यामध्ये आपण तुपाचा मोहन घालतोय. बरं. आणि आपण हे आता मिक्स करायचंय. आधी चांगलं कडकडीत मोहन द्यायचं आहे ना. बरं. पुढे काय करायचं? आता याच्यामध्ये दुधामध्ये हे भिजवायचं. घालूया का दूध? हो हो हो. किती लागणार आहे सांगा? थोडं थोडं घालायचं, कारण कधी कधी जास्त झालं तर ते पातळ होतं ना. बरोबर. आणि थोडं घालायचं. आणि घट्ट पाहिजे मेन म्हणजे. ही जी वरची पारी जी असते मोदकाची, त्याचं हे आपण मळतोय. बरं, ठीक आहे. मग आपण एक काम करूयात. पारीसाठी लागणार हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. अगदी बरं. चला. शाही मोदकासाठी लागणारं सारण पण तयार आहे आणि हे पण आपण मळून घेतलंय. पुढे काय करायचंय? आता याची छोटा असा गोळा करायचा. गोळी करून घ्यायची अशी. बरं. आणि ती लाटायची. बरं. तोपर्यंत आपण तिकडे काय गरम करतो? आणि एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं. हे तुपातही करू शकता किंवा तेलातही. बरोबर. पारी आपण लाटली. थांबा, मी त्याच्यात सारण भरण्यासाठी मदत करतो. बघा बरं. पुरे काय इतकं? अगदी. आणि ह्या शाही मोदकाचं सारणाचं एक की जास्त ओलसर नसावं, कारण हे केल्यानंतर मग असं ज्युसी असं समजा आपण उद्या हवे आहे की म्हणजे संध्याकाळपर्यंत, तर सकाळी जरी करून ठेवले तरी त्याचे ज्युसी मस्त लागतात खायला. आणि आता आपला हा मोदक तयार झालेला आहे. लगेच आपण तो तेलात सोडूयात. म्हणजे कसं फॅन्टास्टिक. तेलही गरम झालेलं आहे. शाही मोदक तयार होतोय. पटकन तुम्ही लिहून घ्या त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. शाही मोदक बनवण्याकरता लागणारं साहित्य: गूळ, दूध, मैदा, मावा, काजू भरड, बदाम भरड, ओलं खोबरं, वेलची पावडर, तूप आणि खसखस. कृती: फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये खसखस भाजून एका बाउलमध्ये काढावी. फ्राय पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये खोबरं भाजून एका बाउलमध्ये काढावं. भाजलेलं खोबरं आणि खसखस पुन्हा फ्राय पॅन मध्ये घालून त्यामध्ये गूळ घालून वितळेपर्यंत मिश्रण एकत्र करून घ्यावं. ह्यामध्ये मावा, बदाम भरड, काजू भरड आणि वेलची पावडर घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं आणि हे मोदकाचं सारण तयार करून घ्यावं. एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यात तुपाचं मोहन घालून
त्यात थोडं थोडं दूध घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यावं. मळलेल्या मैद्याची पारी लाटून त्यामध्ये सारण भरून त्याचा मोदक बनवावा आणि तो गरम तेलात तळून घ्यावा.